तुम्ही जर का हे चॅनल बघताय ना, तर याची मी गॅरंटी देतो की तुम्हाला जिओ पॉलिटिक्स खूप सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगेन आणि तुम्ही हे जिओ पॉलिटिक्स स्टॉक मार्केटमध्ये पण इंटिग्रेट करू शकता. तिकडं पण तुम्हाला उपयोगी येईन, डेली लाईफमध्ये पण उपयोगी येईन, इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी पण उपयोगी येईन, गप्पा मारण्यासाठी पण उपयोगी येईन. चहाच्या टपरीवरती बसलाय, चहा पित आहे आणि तुम्हाला गप्पा मारण्यासाठी टॉपिक नाही भेटत आहे, तरी पण हे चॅनल तुम्हाला उपयोगी येईन. तुम्हाला नवीन कॉन्टॅक्ट्स बिल्ड करायचे आहेत. कॉन्टॅक्ट बिल्ड कोणासोबत करायचे आहेत? मोठमोठे CEO वगैरे मोठमोठे लोक आहे, राजकारणी, पॉलिटिक्समधले लोक आहे, त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा काय मारणार? काय गप्पा मारणार म्हणजे तर कंपनीविषयी, जिओ पॉलिटिक्सविषयी असल्या. तुम्ही काही जोक्स वगैरे नाही म्हणणार, एकदम असे गलिच्छ अश्लील जोक्स ते नाही करणार. ठीक आहे, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट बिल्ड करायचे असेल तर मोठ्या लोकांसोबत, जसं की ट्रम्प तात्या. जर ट्रम्प तात्यांसोबत कॉन्टॅक्ट बिल्ड करायचे आहे तर विचार करा, जर तुम्ही एका खोलीमध्ये ट्रम्पबरोबर चहा पिताय किंवा टपरीवरती चहा पिताय, तर तुम्ही कोणत्या विषयावरती बोलणार? ग्रीनलँडवरती बोलणार नक्कीच, किंवा मग टिकटॉकवरती तर नाहीच बोलणार, किंवा कोणतं ट्रेंडिंगमध्ये कोणतं सॉन्ग आहे ते तर नक्कीच नाही बोलणार. त्याच्यामुळं हे चॅनल तुम्हाला, आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा हे जिओ पॉलिटिक्स कळायला लागेल ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला मजा यायला लागेल. ॲटोमॅटिक तुम्हाला असं इंटरेस्ट बिल्ड होईल याच्यामध्ये. ठीक आहे, तर आजच्या काय बातम्या राहिल्या तर डॅवॉसमध्ये ट्रम्प काय म्हणे की आम्ही इकॉनॉमिक इंजिन आहे ह्या जगाचं, आणि आम्ही युरोपला जेवढं पण दिलं आहे, युरोपियन कंट्रीजला, त्याच्यापैकी त्यांनी आम्हाला काहीच रिटर्नमध्ये दिलेलं नाही आहे USA ला, युरोपियन युनियननी. त्याच्यामुळं आम्हाला आता ग्रीनलँड पाहिजे नाही. पण ग्रीनलँडवरती आहे ना, ट्रम्प तात्यांनी आता एक काढता पाऊल घेतलं आहे. काढता पाऊल म्हणजे काय? त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे आता काढता पाऊल घेणं होतंच का बरं ते मी समजून सांगतो. का USA जे आहे ना, त्यांच्या विरोधामध्ये कोण आहे सध्या? तर एकतर चायना आहे आणि रशिया आहे. आता चायना आणि रशिया एवढे मोठे बलाढ्य देश आहे, ते सगळ्यांसोबत आज सध्या मैत्रीपूर्ण संबंध बनवत आहे. आणि USA स्वतः आता ग्रीनलँड घ्यायचं आहे सपोज USAला, तर घेण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे ना. आता त्यांनी व्हेनेझुएला घेतलं, त्याच्यामध्ये जास्त ड्रगची ट्रॅफिकिंग वगैरे चालली होती, आणि ड्रगविषयी अमेरिकेमध्ये खूप ड्रगचं इलिगल इनपुट येत होतं, त्याच्यामुळे त्यांनी व्हेनेझुएला कॅप्चर केलं. तर ग्रीनलँड कॅप्चर करण्यासाठी त्यांच्याकडे कारण नव्हतं. जर त्यांनी डायरेक्ट घेतलं असतं तर चायना, रशिया आणि जगात युरोपियन युनियन तर गेलंच असतं. जगातले मोस्ट ऑफ द देश USAच्या आहे ना विरोधात गेले असते. त्याच्यामुळं त्यांना पुढं जाऊन त्याचा फार त्रास झाला असता ट्रेड करण्यासाठी. त्याच्यामुळं आज जी पण ट्रम्प तात्या म्हणालेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये की आम्ही इथून माघार घेतो आहे, याच्या विरुद्ध ते एक ट्रिटीवरती त्यांचं काम चाललं आहे. त्याच्याबद्दल जास्त काही त्यांनी सांगितलं नाही, म्हणे की खूप कॉम्प्लिकेटेड आहे, अजून याचे नियम वगैरे ठरवायचे बाकी आहेत. त्याच्यामुळं पण यांनी एक काढता पाऊल घेतलं आहे, एक ट्रिटी वगैरे बनवतील ते आता आणि ग्रीनलँडमध्ये जातील. ठीक आहे, तर अजून एक त्यांनी की ऑफिशियल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा दर्जा त्यांच्या बोर्ड ऑफ पीसला भेटलेला आहे. बोर्ड ऑफ पीस म्हणजे काय? तर जगभरामध्ये शांतता राहावी, पीस राहावं, त्याच्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार. ठीक आहे, तर त्यांचे प्रयत्न किती सफल राहतात, आणि हे ज्या खालच्या सगळ्या कंट्रीज आहे ना, या सगळ्यांनी त्याला सहमती दिलेली आहे, त्यांचा सपोर्ट दर्शवलेला आहे. एवढंच होतं आज, आणि आता चार्टवरती जाऊया. तर आता सगळ्यात आधी डॉलर इंडेक्स बघूया. डॉलर इंडेक्स काय म्हणतोय? तर डॉलर सगळ्यात आधी ॲनालिसिसच्या वेळेस जे पण गोष्टी जास्त इम्पॅक्ट करतील मार्केटला ते बघायचे असतात. आता डॉलर इंडेक्स का बरं महत्त्वाचा? तर वेन अमेरिका स्नीजेस वर्ल्ड कॅचेस कोल्ड, किंवा जेव्हा वेन डॉलर फॉल्स द वर्ल्ड ऑल्सो फॉल्स, म्हणजे जी पण जागतिक इकॉनॉमी आहे ती मोस्ट ऑफ द डॉलरला फॉलो करते. त्याच्यामुळं किंवा मग जे मार्केट आहे त्यांच्यामध्ये ट्रेड डॉलरमध्ये जास्त होतं. त्याच्यामध्ये आधी डॉलर बघणं महत्त्वाचं. तर ह्या 17-18 दिवसाच्या मोठ्या रॅलीनंतर बिग 2 कॅन्डल बनले, आणि त्या 2 कॅन्डल बनल्याच्या नंतर आता सध्या एक स्टेबिलिटी वाटते आणि व्हॉलेटिलिटी पण कमी होती होताना दिसते. त्याच्यामुळं जेव्हा पण अशी व्हॉलेटिलिटी कमी होती ना, हे बघा, एक बिग रॅली, खाली ब्रेकआउट, आणि मग आता व्हॉलेटिलिटी कमी होती आणि एका पॅसेजमध्ये चालतो आहे. तर इथून असं करून एकतर खालच्या साईडला ब्रेकआउट देईन, एकतर वरच्या साईडला ब्रेकआउट देईन. वरच्या साईडला ब्रेकआउट द्यायचे जास्त चान्सेस आहे, कारण ग्रीनलँडमध्ये त्यांनी माघार घेतलेली. त्याच्यामुळं आता टॅरिफ पण त्यांनी कमी केलेले आहेत. आता बघू पुढं काय होतं. तर दुसरं आता टाटा स्टील कालच बघितलं आपण. गोल्ड पण BSE पण आज बऱ्यापैकी 3% अप आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 3% अप आहे. याचं कारण माहिती नाही, कदाचित एक्सपायरी होती, त्याच्यामुळं सेन्सेक्सची आज एक्सपायरी होती, त्याच्यामुळं हा वरती राहिला असेल. आता
तर सॅजिलिटीवरती मी एक स्विंग ट्रेड दिला होता. आज सॅजिलिटी बऱ्यापैकी वरती आहे, 1.5% पेक्षा जास्त आज वरती आहे. आणि ह्या बॉक्सच्या एकदा बाहेर पडला ना सॅजिलिटी, मग तुफान चालणार आहे. तुमचा पैसा दुप्पट पण होऊ शकतो. त्याच्यामुळं स्विंगसाठी हा चांगला स्टॉक आहे सॅजिलिटी. कंपनी काय करते, तर USA मध्ये जेवढे पण इन्शुरन्स कंपनी आहे, त्या सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते. आता USAचं मार्केट, ट्रम्पने जो निर्णय घेतला त्याच्यामुळं USAचं मार्केट एकदम चांगलं वाढलं, त्याच्यामुळं सॅजिलिटी पण चांगलं वाढलं. तर हे पाहू शकतो आपण, काल जे पण सगळं असं रेडमध्ये दिसत होतं, NVIDIA पण रेडमध्ये दिसत होता, तर आज सगळी अशी हिरवळ अशी दिसते आहे. त्याच्यामुळं सॅजिलिटी पण मूव झालेला दिसतोय. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं निफ्टीचं आपलं ॲनालिसिस. तर काल मी जे म्हणलं होतं का इथं टाईमपास करून खाली जाईन किंवा इथं टाईमपास करून वर जाईन, तर डायरेक्ट गॅप अप ओपनिंग दिली आहे पॉझिटिव्ह न्यूजमुळं. आणि गॅप अप ओपनिंग झाल्याच्या नंतर जे आपले जुने व्ह्यूवर्स आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हा जो गॅप तयार झाला इथं मधी, जो पण हा गॅप तयार झाला आहे ह्याने मी भरून निघत असतो. हे एक व्हॅक्यूम तयार झालेलं असतं आणि ते मार्केटला त्या प्राईस पॉईंटला अट्रॅक्ट करतं. तर मार्केट गॅप अप ओपनिंग झालं, थोडीशी स्ट्रेंथ दाखवली, त्याच्यानंतर पडलं एक्झॅक्ट इथं पडलं, इथं बेस बनवलं आहे. आता बेस कशावरती बनवला आहे, तर हा प्रिव्हियस सपोर्ट होता 25,150 च्या आसपास, आणि क्लोजिंग यांनी जवळपास 0.5% अपसाईड दिलेली. शेवटच्या 1-2 तासामध्ये ही बाईंग आलेली. ठीक आहे. तर उद्याचे काय लेवल्स राहतील, उद्या पण मार्केट गॅप अप ओपनिंगच होईन असं मला वाटतं, कारण न्यूज चांगली आहे, काही सांगता येत नाही. पण जरी गॅप अप ओपनिंग झाली तर इमिजिएट सपोर्ट इथे आहे, आणि जर का इकडं कुठंतरी गॅप अप ओपनिंग झाली तर खाली हा सपोर्ट घेऊन वरती जाईल. ठीक आहे. जर गॅप अप ओपनिंग नाही झाली तर इथून टाईमपास करून इथून वरती जाईल, असे प्राथमिक अंदाज आहे. पण उद्याच्यासाठी मी बाईंग माइंडसेटच ठेवीन. कॉलवरती माझं लक्ष राहील. 27 तारीख, आज किती तारीख आहे, आज 22 तारीख आहे. तर 27 तारखेला निफ्टीची पण एक्सपायरी पण जवळ येते आहे. त्याच्यामुळं कॉल अँड पुट ऑप्शन्स पण स्वस्त भेटतील. आता भारत कुकिंग कोल अशी काहीतरी कंपनी आहे, बऱ्यापैकी डाऊन साईड चाललेली. ठीक आहे. आता हिचं थोडंसं काय ॲनालिसिस करूया. ही जर का आपण ट्रेंड लाईन अशी खेचली आणि इथं जर का नीट निरीक्षण केलं तर डाऊन साईडचं ब्रेकआउट आहे, आणि खतरनाक अशी ओव्हरऑल बघितलं तर डाऊन साईडच चाललेली ही कंपनी. हे बघा, डाऊन साईड चालली, ओव्हरऑल डायरेक्शनच खाली. त्याच्यामुळे इन्व्हेस्ट करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही बनत आहे. जर हिचे फंडामेंटल किंवा टेक्निकल ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये ही कंपनी चांगली असेल ना, तर नक्की मी याच्यामध्ये मोठा पैसा टाकीन, कारण मल्टीबॅगर हा बनवू शकतो. पण सध्या तरी माझं काही मला वाटत नाही स्ट्रेंथ चार्टवरनं तरी. ठीक आहे. मिड कॅप बघू. मिड कॅपमध्ये पण सेम सिच्युएशन राहिली, गॅप अप ओपनिंग, पण मिड कॅपनी पूर्ण गॅप भरून काढायचा प्रयत्नच नाही केला. त्यांनी डायरेक्ट वरतीच क्लोजिंग दिली. तर स्मॉल कॅपचं पण सेम आहे. स्मॉल कॅप एकदम म्हणजे हा लेवल मी परवा दिला होता. ठीक आहे. तर हे बघा, हे जे गायबाण्यासारखं मी हिरवं काढलं होतं, तिथूनच यांनी रिव्हर्सल आधी दिला होता, आणि एक्झॅक्ट त्याच पॉईंटवरती सध्या स्ट्रेंथ घेताना दिसले. ठीक आहे. मार्केटच्या सेकंड हाफमध्ये मार्केट ग्रीन दिसलं, थँक्स टू FII and DII. ठीक आहे. तर आता उद्याचं मार्केट कसं राहील ते आपण निफ्टीवरती बघितलंच. अजून एक ॲनालिसिस केलं होतं आपण, का सुरुवातीच्याच याला कळतं आपल्याला की निफ्टीवरती जाणार आहे की खाली जाणार आहे. आता गॅप अप ओपनिंग झाली, त्याच्यानंतर ही जी कॅन्डल हँगिंग मॅन वगैरे तयार झाली की जी विकनेस दाखवती, त्याच्यानंतर मार्केट पडणार हे माहिती होतं. तर आता आपण स्मॉल कॅपवरती जाऊया. स्मॉल कॅप कुठं गेलं, हां, तर हे स्मॉल कॅप आहे. तर जेव्हा आपल्याला कळलं की मार्केट पडणार आहे, अगदी त्याच पॉईंटला इथं आपण ट्रेड घेऊ शकत होतो डाऊन साईडचा, कारण हे पण एक कंटिन्युअसली फॉल आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण भविष्य वगैरे सांगू शकतो मार्केटमध्ये. अजून काही तुमची क्वेरी वगैरे म्हणजे शंका तर असलीच नाही पाहिजे, कारण आपले व्ह्यूवर्स कमी आहे, पण असली तर नक्की विचारा. ठीक आहे. अजून काही मार्केटविषयी प्रश्न असतील तर त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. काही दिवसांनी आपण
जे आहे म्युच्युअल फंडवरती पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आपण. तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक स्ट्रॅटर्जी बघू की तुमच्या आयुष्यामध्ये परत तुम्हाला पैशासाठी झगडायची गरज नाही पडणार. वन टाईम इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर कंटिन्युअसली तुम्हाला रिटर्न भेटतच राहणार. म्हणजे एक गोष्ट असते बघा, SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याच्यानंतर एक टर्म असते सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, तुम्ही थोडे थोडे पैसे कंटिन्युअसली एखाद्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करता. आता सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे काय, तुम्ही थोडे थोडे पैसे काढता आणि तुमचे पैसे पण वाढत राहतात, ते कमी पण नाही होत. म्हणजे पैसे वाढतात पण आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे पण काढताय. ठीक आहे. आणि तुमची कोर इन्व्हेस्टमेंट आहे ती पण तशीच राहते. तर याच्यावरती उद्या आपण चर्चा करू. फार चांगला टॉपिक आहे. आणि एकदा जर का तुम्हाला मनी माइंडसेट जर का समजला, पैसा कसा वर्क करतो हे तुम्हाला एकदा समजलं ना, परत तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पैशासाठी झगडावं लागणार नाही. ठीक आहे. तर एक फिलॉसॉफिकल व्हिडिओ पण आपण करू शकतो ह्याच्यावरती. खरं तर आपलं चॅनल विनामूल्य आहे. हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी, बघण्यासाठी, ग्रो मोर वाहिनी बघण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मूल्य कोणत्याही करन्सीमध्ये, रुपया, डॉलरमध्ये मोजावे लागणार नाही. तुम्हाला फक्त एक करन्सी मोजावी लागणार, ते आहे तुमचं अटेन्शन. तुमची अटेन्शनची करन्सी तुम्हाला मोजावी लागणार. पण याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI खूप जास्त आहे. त्याच्यामुळं खूप खर्च करा आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. तर धन्यवाद. आजसाठी एवढंच.